नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या मनपसंत चॅनल मन शांती वर स्वागत आहे. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या पाठिंब्यासाठी तसेच तुमच्या सर्वांचे सहकार्य असेच लाभेल असा विश्वास व्यक्त करते. मित्रांनो, आपण मागच्या भागात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील काही भाग वाचला होता. तर आता पुढील भाग बघूया. चला तर मग सुरू करूया पुढील वाचनास. उपभाग 4, असित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचे एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. त्यांनी पाहिले की ती आपली वस्त्राभूषणे मिरवून इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्यांनी विचार केला, ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरीत झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आले व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. तेथे त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा ते द्वारपालाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, अरे, राजाला जाऊन सांग, दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे आहेत. ते आपल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. राजाने असित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपया करून आत चला. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले व त्याच्या पुढे जाऊन उभे राहिले. विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने असित मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू काय असावा बरे? आपण येथे येण्याचे काय कारण? असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाले, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाले, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतःच जागरूक असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागा झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषींनी त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यांना दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र आणि ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्रपटीने अधिक देदीप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही.
जर तो मनुष्य जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. असित ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकीत ते ऋषी रडू लागले. असित मुनी ऋषी अश्रू ढाळीत आहेत व दीर्घ निश्वास टाकीत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले. असित मुनी रडत असलेले पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाले, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरं? शुद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरले, मी वयोवृद्ध झालो आहे. माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार आणि ते परमोच्च अशी सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वांचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेच असेल. ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगतात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परम ज्ञान प्राप्त करून सम्यक संबुद्ध होईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरून नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडत आहे आणि या दुःखामुळेच मी असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्र दान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनींनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. आपण पाहिले असित मुनीचे आगमन. आशा करते आपल्या सर्वांना आजचे वाचन आवडले असेल आणि आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. तेरा भी मंगल मेरा भी मंगल, सबका मंगल होय रे.